आपण आहोत पंचायत समिती सिल्लोड येथे. इथे आमरण उपोषण चालू आहे. विषय आहे की सरकारी शासकीय गायरान जमीन वर अतिक्रमण करून ती जमीन स्वतःच्या नावे मालकी हक्कात तयार करून घेतली. याच्यामध्ये विद्यमान सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक आणि BDO हे सर्वांचं संगनमत आहे, तक्रारकर्त्यांचं म्हणणं आहे. तर आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घ्या नेमकं प्रकरण काय. सर सांगा, आपलं नाव परिचय द्या अगोदर. मी याकूब अली असून मी मौजे कायगाव ग्रामपंचायत हद्दीतील निकट क्रमांक 406 याविषयी गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय सिल्लोड इथे दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी तक्रार देऊन नोंदवले होते की कृष्णा संपत दाभाडे यांनी 406 ही मिळकत शासनाच्या जागी अतिक्रमण करून स्वतःची नावी करून घेतली. करिता आपण माझ्या अर्जावर चौकशी करून दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी असं मी अर्ज केला होता. सदरील अर्जानुसार BDO, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी ह्या अधिकारी वर्गाने कुठल्याही प्रकारची कारवाई न करता माझा अर्ज हा बाजूला ठेवून आजपर्यंत कोणती कारवाई केली नसल्यामुळं मला आज या उपोषणाचा सहारा घ्यावा लागला. आणि त्यानिमित्त मी आज पंचायत समिती कार्यालय सिल्लोड इथे 16 फेब्रुवारी 2026 पासून अमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे. तरी माझं उपोषण चालू आहे. तर आतापर्यंत तुमच्याकडे अधिकारी, BDO किंवा ग्रामसेवक आले नाही, कोणतीच प्रकारची चौकशी केलेली नाही का? त्यांनी कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केलेली नाही माझ्या अर्जावरती. त्यामुळे मला हे उपोषण माझं आजपर्यंत करावं लागलं आणि हे चालू आहे. विद्यमान जो व्यक्ती आहे अतिक्रमण झाला तो सरपंच आहे असं मला माहिती पडलं. तो सरपंचाचा भाऊ आहे, पण त्यांची सत्ता असल्या कारणामुळे तो सरपंचाचा भाऊ असल्यामुळे त्याच्यावर आजपर्यंत सरपंचांनी कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ दिलेली नाही. गट विकास अधिकाऱ्यांचं म्हणणं काय याबाबत? गट विकास अधिकाऱ्यांचं त्यांची माझी भेट झाली. त्यांच्याशी मी भेटून त्यांनाही विनंती केली की मी अर्ज केलेला आहे, कृपया आपण कायदेशीर कारवाई अर्जावरती करावी. परंतु गट विकास अधिकारी हे खूप दबावात असल्यामुळे त्यांनी माझ्या अर्जावरती कुठली कारवाई केली नाही. बघतो, करतो, चौकशी करू अशी मला उडवाउडीचे वारंवार उत्तर दिले व माझ्या अर्जावरती कुठलीही कायदेशीर कारवाई न करता आजपर्यंत त्यांनी कारवाई केल्यामुळं मला हे उपोषण करावं लागलं आहे. आजचा आपला पहिला दिवस आहे उपोषणाचा? हो, माझा आजचा हा पहिला दिवस आहे. आज आता कधीपर्यंत उपोषण आपलं चालणार? हे आता त्या लोकांनी मला आता असं भेट देऊन सांगितलं आहे की आम्ही तुमच्यावर जे आहे तर कायदेशीर कारवाई करू, आम्हाला थोडासा वेळ द्या. तशी वेळ देऊन शासनाला थोडं सहकार्य करावं अशी त्यांना मला विनंती केलेली आहे. त्यांनी जो मला कागदपत्र जो आता ते पाठपुरावा करतील त्यानुसार माझ्या पुढची उपोषणाची दिशा ही ठरवलेली आहे. किती दिवसानंतर तुम्ही उपोषणाला बसणार? आता त्यांचा जो अभिलेख येईल त्या अभिलेखानुसार त्यांनी सांगितलं मला का आम्हाला 1 आठवड्याचा वेळ द्या. जर त्यांनी त्या कालावधीत परत जर योग्य ती कायदेशीर कारवाई केली नाही तर मी परत याच ठिकाणी पंचायत समिती कार्यालय सिल्लोड इथे परत 25 तारखेपासून 25 फेब्रुवारी 2026 पासून परत बेमुदत अमरण उपोषण करणार आहे. याची तक्रार तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे? याची तक्रार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली. त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. संबंधित BDOला कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे. पण मात्र BDO हे त्यांच्या आदेशालाही केराची टोपी दाखवत आहे. तर बघत आहात आपण सिल्लोड तालुक्यामध्ये या गट विकास अधिकारी रत्नाकर पगार हे स्वतःला कायदे तज्ज्ञ समजतात आणि कर्तव्यनिष्ठ समजतात. हे अशा त्यांच्या राज्यामध्ये तालुक्यामध्ये गारण जमिनी हडप करण्याचं काम सरपंच, विद्यमान सरपंचाचे नातेवाईक करत आहेत. बघूया आपण आता या उपोषणानंतर गट विकास अधिकारी काय कारवाई करतात.